तर बिग बॉसच्या घरामध्ये खूप जोरदार भांडण झालेलं आहे आणि भांडण कोणाचं झालंय तुम्हाला माहीत आहे? ओमकार आणि रोशनमध्ये भांडण झालेलं आहे. म्हणजे या दोघांमध्ये पहिल्या 3 आठवड्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती, की तू जास्त बोलणार की मी जास्त बोलणार. फायनली बिग बॉसच्या घरामध्ये हेच दोघं भांडायला लागलेले आहेत. बिग बॉसचा प्रोमो काय आला तुम्ही पाहिलेला आहे, पण त्याच्या मागचं गणित हे आहे, की हे दोघं भांडायला लागलेले आहेत. आता काय झालंय, ओमकार हा नॉमिनेशनमध्ये गेलेला आहे आणि नॉमिनेशनमध्ये गेल्यानंतर त्याला परफॉर्म करणं गरजेचं आहे. जसं की त्याला काल राकेशने फीड केलं होतं, की भाई तुला गेम खेळावा लागेल. म्हणून ओमकार गेम खेळण्यासाठी बडबड करायला सुरुवात केलेली आहे. डायरेक्ट त्याने टार्गेट कोणाला केलंय तर रोशनला केलंय. ओमकारला असं वाटलं असेल मी जर का आता बोललो तर रोशनपेक्षा भारी दिसेल, कारण रोशन काय उलट उत्तर देणार नाही. रोशन एकदम साधा माणूस आहे, पण झालं उलटच. त्यांनी रोशनला टार्गेट केलं आणि रोशनने पटापट पटापट उलटी उत्तरं देऊन टाकली. नंतर त्याला काही कळलं नाही म्हणून ओमकार जो आहे तो रोशनच्या ग्रुपकडे गेला आणि त्यानंतर रोशन सुद्धा त्याच्या ग्रुपवरती गेलेला आहे. म्हणजे जी लोक मुकी होती 2-3 आठवडे आज ती बोलायला लागलेली आहेत आणि हेच बिग बॉसच्या घराचं वास्तव आहे. बिग बॉसच्या घरामध्ये खरे चेहरे लपून राहत नाहीत. जी लोक तोंड उघडायला चालू करतात त्यांचं तोंड उघडल्यानंतर हे दिसतं की त्याची रियालिटी काय आहे. म्हणून बिग बॉस हा वेगळा शो आहे. तर बातमी हेच आहे की ओमकार आणि रोशनमध्ये जोरदार भांडण झालेलं आहे. आता ते भांडण कुठपर्यंत पोहोचतंय आणि रोशन जे आहे ते विशालचं ऐकून त्याला फुटेज देणार की नाही हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला काय वाटतं या भांडणामध्ये कोण असेल चूक आणि कोण असेल बरोबर? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भांडणं केल्यानंतरही ओमकार घरामध्ये राहील की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.